चला आज आपण कचऱ्याच्या साहाय्याने कसं काय आपण झाड लावू शकतो ते सविस्तर बघूया. खूप सोपं असते, फक्त थोडं कचऱ्याचं नियोजन करता आलं पाहिजे, बस बाकी काही नाही. बघा आता इथे मी स्वयंपाकघरातील निघणारा जो काही कचरा असते, किचन वेस्ट असते, हे बरेच दिवसाची या कुंडीमध्ये भरत होती. तुम्हाला जर लगेच लावायचं नसेल ना, पहिलं कुंड्या भरायला शिका, नंतर झाडं लावायला शिका, म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाते. आता बघा मी हे पेरूचं झाड लावत होते, इथे मला पक्ष्यांचा हे घरटं दिसलं. मला इतका आनंद झाला की हे बाग आता माझी नाही राहिली, तर आहे सगळ्यांचीच झाली आहे असं मला वाटलं. त्यांची पण आहे, कारण हे निसर्गातलीच गोष्टी आहेत. आणि हे जेव्हा बघा आता हे स्वयंपाकघरातील कचरा, काही सुकलेल्या भाज्या, उरलेलं अन्न, हे आहे ना सर्व मी खाली टाकलेलं आहे. आणि हे आता केळीच्या साली वगैरे होत्या आणि थोड्याशा त्या तोडून आणल्या. आता आपण बघा त्या झाडावर घरटं असल्यामुळे हे झाड दुसरं मी निवडलं, कारण पक्ष्यांनी त्याच्यावर घरटं बनवलेलं आहे. मला ते ना, मी जर काढलं असतं तर ते घरटं कदाचित खराब झालं असतं, म्हणून मी आता ग्राफ्टिंग केलेलं पेरूचं झाड आता लावते. नाहीतर मी कोणतं घेतलं होतं पहिले, बघा फक्त मूठभर माती टाकली याच्यावर, या कचऱ्यावर. तुम्ही मात्र थोडी मोठी लेअर लावू शकता, कारण तुम्ही नवीन रोपे लावत असाल तर तुम्हाला भीती वाटेल किंवा आपलं रोप खराब होऊ नये. कारण हे माझं पण आवडीचं झाड होतं, कारण माझं एक पेरूचं झाड मी खराब केलेलं आहे. कारण उन्हाळ्याच्या टाईमला लावताना मी काय केलं, एक तर गरमी त्याच्यामध्ये मुळ्या तुटून आल्या होत्या, म्हणून मी म्हटलं यावेळेस मुळ्यांना काही झालं नाही पाहिजे. जेव्हा आपल्या मुळ्या चांगल्या असतात ना, तेव्हा झाड कधीच खराब होत नाही. जेव्हा मुळ्यांना काही त्रास होते, खराब होतात, तेव्हाच झाड आपलं खराब होते. बघा आता बरेच प्रयत्नानंतर हे झाड काढायला खरंच सोपं झालं, कारण हे कचऱ्यामध्ये लावलेलं होतं. पण कोणतंही झाड काढणं एवढंही सोपं नसते, कारण ते त्यांच्या मुळ्या रोवून बसलेल्या असते त्या जागेवर. त्यांचं पण इथे एक घर तयार झालेलं असते, म्हणून आपल्याला थोडं काढायला वेळ लागू शकतो. पण मी बघा अशा पद्धतीने कचरा जमा करून आता ही जी माती आहे थोडीशी, याच्यापेक्षा डबल टेबल मोठी कुंडी घेतली आहे. त्या कुंडीमध्ये आपली एवढ्या मातीमध्ये काम होऊन जाणार आहे, म्हणजे एवढा फरक पडतो आपला जेव्हा आपण कचऱ्याचं नियोजन करतो. बघा मी रोप पूर्णपणे बाहेर काढला आणि ह्या कुंड्या खाली झालेल्या आहे. ह्या पण काही दिवसांनी यांना पण नवीन रोपे मिळतीलच. बघा आता हे रोप काढलं. आणि जे पक्ष्यांनी घरटं केलं होतं ना, ते जे पेरूचं झाड होतं ते बीपासून तयार झालेलं आहे. म्हणजे आपल्या बागेमध्ये भरपूर रोपे निघतात जेव्हा आपण कचऱ्याचा उपयोग करतो, आणि त्याच्यातलेच ते रोप होते. बाकीचे तर मी काढले मागच्या वर्षी, कारण एवढी जागा कशी काय द्यायची झाडांना, कारण आपल्याला पण जागेची काही ना काही मर्यादा येणारच आहे, इतके झाडं लावतो तर. बघा आता मी तुम्हाला हे पण दाखवते. बघा असे काही जीवाणू राहतात की जे आपल्या मातीची सुपीकता वाढवतात, बघा या पद्धतीने. आणि हे परत मी मातीत टाकणार आहे. त्यांचं काम काय, हे आपण जे टाकतो ना ते खाऊन आपल्याला खत निर्माण करतात ते, आणि त्याचा फायदा आपल्या बागेमध्ये आपल्या झाडांना होत असतो. हे मी ग्राफ्टिंग केलेलं पेरूचं झाड लावलं, कारण मला माहीत आहे का, ते झाड लावायचं होतं बीपासून तयार झालेलं, पण त्याला आता काही दिवस थांबावं लागेल, जोपर्यंत पक्षी पिल्लं घालत नाही. ते मोठी म्हणजे बराच वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये, तोपर्यंत म्हटलं हे दुसरं झाड लावून घेऊया. पण खरंच आनंद खूप जास्त झाला मला खूप आनंद होते हे छोट्या छोट्या गोष्टीत. म्हणूनच बागकामामध्ये कदाचित एवढा आनंद मिळत असेल. छोट्या गोष्टी असतात पण आनंद भरपूर देऊन जातात. आपण बघा आता भरपूर कचरा भरला, तुम्ही इथेच थांबा, मी थोडंसं अजून इथं काहीतरी ठेवण्यासाठी घेऊन येते. बघा अशी ईट ठेवल्यामुळे काय होते, किंवा वजन ठेवल्यामुळे मुळे आतमध्ये छान तयार होते. वरून माती लवकर सुकत नाही, त्याच्यामुळं मुळे आतमध्ये जमिनीत तयार होतात. बघा अशा पद्धतीने आता इकडून पण एखादी कुंडी ठेवून देईल. अशा पद्धतीने बघा खूप खूप सोपं. याला बघा कड्या फुलं भरपूर होते. आपलं एक पेरूचं झाड लावलं. असेच वेगवेगळ्या पद्धतीने आपण कचऱ्याचं नियोजन करून हे मी दाखवते. बघा याला मुळे आलेल्या आहे, हे काही दिवसापूर्वी लावलेलं. धन्यवाद.